विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवला। मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर भुजबळांची टीका। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंनाही सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। मुख्यमंत्री नागपुरात असताना मुंबईत जीआरचा निर्णय घेऊन टाकला। त्यांचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत। भुजबळांचा जरांगेंसह विखे पाटलांवर निशाणा। जरांगेंकडे जाऊन म्हणता मराठ्यांना आरक्षण द्या, तुमच्या भूमिकेतून राजकारण दिसतंय। भुजबळांचा वडेट्टीवारांवर निशाणा। जरांगेंच्या आंदोलनस्थळी गेलेल्या वडेट्टीवारांचा व्हिडिओ भुजबळांनी दाखवला। मराठा आणि ओबीसींमध्ये जे अंतर पडलं ते अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळेच। बीडमधील महाएल्गार मेळाव्यात भुजबळांचा मनोज जरांगेंवर जोरदार निशाणा। भुजबळांना फडणवीसांना डॅमेज करायचे, भुजबळांनी अजित पवारांना बदनाम करण्याचा विडा उचललाय, जरांगेंची टीका। उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळी निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। उद्घाटनाआधी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी। दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जाताना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून गेले। राज ठाकरेंकडून गाडीचं सारथ्य तर अमित ठाकरे आदित्य ठाकरेही एकाच गाडीतून शिवाजी पार्कमध्ये दाखल। छगन भुजबळ हेच ओबीसींचे एकमेव नेते। आमदार गोपीचंद पडळकर यांचं महाएल्गार मेळाव्यात वक्तव्य। पडळकरांकडून भुजबळांचा अर्जुन असाही उल्लेख।